मित्रांनो पाहू शकता दादा बोलतायत हरण्याबद्दल, पण हरण्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. म्हणजे मालक आपल्यासाठी किती जिद्द करतो आणि किती कष्ट करतो, परिश्रम करतो, ते सर्व काही दिसून येतं. चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण आलेलो 9-12 खटावच्या पारंपरिक मैदानामध्ये, आणि या मैदानात पुन्हा एकदा प्रेक्षकांची आवडती जोडी हिंद केसरी जोडी आज पाहिली, आणि तब्बल 8 महिन्यानंतर ही जोडी पळून आज पुन्हा एकदा फायनलच्या गुलालास पात्र राहिले. हेमंत शेट आहेत आपल्या समोर. नमस्ते. काय आनंद आहे आज. एक नवीन खरेदी पण झाली तुमची, आणि तिचा पण पायगुण म्हणावं लागेल आज. हो, नवीन खरेदी झाली येवला विसापूरला. गणेश आणि आकाश मस्के आपले सिन्नरचे यांनी आपल्याला चांगल्यापैकी खोंड एक हरण्याच्या दावणीला म्हणून दिलेला आहे, आणि आज पोरं हाणालाही गेली, आणि आता इथं शेण हरण्याने गुलाली घेतलं. त्याच्यामुळे मी 4 पुढ्या गुलालाच्या घेतल्या की आज हरण्याचा गुलाल हा त्याला लावायला मला थोडासा आनंद असेल. आज 4 पुढे घेऊन ठेवले आत्ताच फायनल, म्हणजे किती आनंद आला यावरून समजून. गुलाल म्हणजे तसं बघलं तर मला तिथं जागेवरती आणताना गुलाल चोलाचा होता, पण या मैदानाच्या मुलं 9-12च्या आणि चांगल्यापैकी पायरा घरनिकीचा राजा, तर हेही कुठे यानं सोडून मिस करायचं नव्हतं. त्याच्यामुळे पोरांना ते आणायला पाठवलं, पण आज फायनलचा गुलाल चोलण्यासाठी त्याच्या अंगावरती आणि हरण्याच्या दावणीला चांगल्यापैकी काम करावं ही एक ईश्वरचरणी प्रार्थना राहील, आणि तो आनंद आज घरी गेल्यावर घेता येईल. एक प्रकारे बरेच जणांची इच्छा असणार आहे की ही जोडी पळावी. किती तुम्हाला फोन आणि मेसेजेस येऊन जात होते की बाबा हेमंत शेट पळवा पुन्हा एकदा जोडी? नाही, येत होती कुठेशी तर एक कसा हा बैलगाडी क्षेत्राचा खेळ आहे, हा एकच जुगारा तर आता असं याच्यात नाही, पण प्रेक्षकांच्या मनातली इच्छा होती ती आज पूर्ण झाली, आणि आता येणारा हिंद केसरी मैदानात आहे तोही बघू आणि चांगल्यापैकी नियोजन करूच. आता शेवटला जे आपले चटणी भाकरी राजाचे जे मालक आहेत बाबा, त्यांच्याशी चर्चा करू, आणि त्याचं नियोजन आता धनाजी पिसाल युट्यूबर्स तो करतो, त्याच्याशी करू आम्ही चांगल्यापैकी काहीतरी. तरी बैलगाडा मालक म्हणून तुमची काय इच्छा आहे की कसं वाटेल, म्हणजे जर समजा तुम्हाला डायरेक्टच विचारतो, 16 तारखेचं मोठं मैदान आहे पुसेगावचं, कसं वाटेल जर राजासोबत पायरा असेल तर? नाही, राजासोबत पायरा असेल तर चांगलाच आहे ना आनंद. ज्या मैदानाला आज 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 मैदान झाली, एक मैदानाला समजा तर राजा आणि हरण्याने 1 नंबर केला, आज ते चांगल्यापैकी मैदानाला आजच्या 9-12 पण चांगल्यापैकी एक ही रंगीत तालीम होती आजची. तिथं जर फायनलला बसतात तर मग ती गाडी आम्हाला तिथं पळवण्यात काय अडचण येणार आहे, कोणतीच येणार नाही. जशी असेल तशी पळू. असे पण हिंदकेसरी मान त्यांनी तिथं मिळवलेला आहे. एक शिवागिरीचा आशीर्वाद असेल तर वापस पण त्यांच्या अंगाला स्टॅम्प लागू शकते. अशा बालगुण आम्ही त्या मैदानाचं नियोजन करू. हरण्याबद्दल विशेष बोलायचं म्हणजे मोठं मैदान पुसेगावच्या मैदानात पण प्रथम क्रमांक केलेला, आणि पेडगावच्या मैदानात पण त्यानं पहिला क्रमांक केला, त्याविषयी काय सांग? हरण्या ही काही एक वेगळीच ही आहे, ओळख आहे. त्यांनी ओळख पहिली छापच ती थारचा मानकरी मिळाला चाकणला, त्या टायमाला करून दाखवला की माझं नाव हरण्या म्हणून आणि मालकाचं नाव साहिल म्हणून, आणि त्याचं जो पालन पोषण करतात हे सर्वांचीच आमची नावं त्यांनी उंच भरारीत केली. अविनाश रसाल असेल, त्याच्यानंतर जगदीश म्हात्रे असेल, आमच्या घाटावरचे काही आदित्य लोकरे असतील, संग्राम असेल वडगावचा, ही अशी काही मंडळी भरपूर मेहनत करतात की जिथं आम्ही असू तिथं ते असतील तिथं हरण्या असेल, असं आम्ही या याच्यात. कारण हा खेळ एकटेचा नाही, त्याच्यामुळं त्या सौंदर्यांचं पण तेवढीच मेहनत आहे. एक प्रकारे मोठं मैदान म्हटलं, पुसेगावचं मैदान म्हटलं, जरा थोडंसं टेन्शन असतेच पैऱ्याचं बाबा वगैरे, पण आज चेहऱ्यावर आता निर्धास्त दिसताय तुम्ही, त्याविषयी काय सांगा? नाही, निर्धास्त चेहरा आपला पहिल्यापासूनच आहे, कारण कुठे तरी हार जीत ही समजा जी प्रत्येकाच्या नशिबाला ठरलेली आहे, त्याच्यामुळं हार झाली म्हणून हे करून जायचं नाही. आता 2-3 मैदान मी आता इथे मला वाटतं 5 तारखेपासून नाही, 5 तारखेला ह्याने तास बदलला बाब्या डॉननी, आणि कुठे तरी मला त्या मैदानापासून वंचित राहावा लागला, पण तोच बाब्या डॉन दुसऱ्या दिवशी फायनलला आंबेरीला पात्र झाला. म्हणजे हा बैलगाडीचं क्षेत्र, त्याच्यामुळे त्याच्यात नाराजीचा कोणता सूर नाही. त्यांचे प्रयत्न त्यांचे राहतील, आपले प्रयत्न आपण करत राहायचे.
गुर्जरचं काय झालं आज आज गुर्जर पण आणलाय न पाठीमागे. गुज्जर आज चांगला पळाला, हा. त्याच्या जोडीला चेंडू होता, तोही चांगला पैकी पळाला. आणि एक नामचीन गाडी होती जुलेवाडीच्या राजाची, एकदम कानाकानावरती निकाल झाला. ती तशी जुलेवाडीच्या राजाची गाडी लागली. पुढच्या टायमाला चांगला गुज्जरला अजून नियोजनाचा प्रयत्न करू, किंवा नवीन खरेदीचाच तो जो घेतलेला जलवा आहे तो आणि गुज्जर घरचा साथ पळवण्याचा प्रयत्न करून गुलाला कशी पात्र होईल ते प्रयत्न करू. एक प्रकारे आपण नवीन खरेदी करतो त्यावेळेस काहीतरी मनामध्ये असते की बाबा आपली घरची गाडी पळवावी, किंवा बिनजोडचं नियोजन, किंवा 3 फेऱ्यातलं नियोजन, तसं काय म्हणजे काय मनात चालू होतं ते? नाही, मनात काय नाही. मी ज्यावेळेस नाशिकचा आता मैदान झाला, तिथं हरण्या आणि नाशिकचा विराट पळवला, त्या दिवसाला मी गटाला ती गाडी बघितली जलवाची. चांगल्यापैकी जलवा पळाला, एकदम खुल्या अंतराने, म्हणजे असा की बघण्यासारखा तो फेरा होता. तर तिथं मला तो पळताना आणि शेमीला पण 1 फुटाने चांगल्या टॉपच्या गाडीला त्यांनी मार खाला. तर असं मनात वाटलं का हा आपल्या दावणीला असला तर याला आपण कुठेतरी चांगल्यापैकी घडून त्याचं नाव चर्चेला करू शकतो, म्हणून मी त्याला घेण्याचा प्रयत्न केला. नाही तर तसे माझ्याजवळ आता 3 बैल झाले, गुज्जर झाला, हरण्या आणि 1 जालवा, म्हणजे 2 उजवीची 1 डावीचा, आणि घरचा साथ पण होईल सगळ्या गोष्टीला एकदम. त्याच्यामुळे मी ते अनुसरून होईल सगळ्या गोष्टी. आणि विशेष म्हणजे जेव्हा प्रेक्षकांना समजलं आज सकाळी ही जोडी पळणार, तेव्हापासून कमेंट मध्ये नुसतं सुरू आहे की म्हणजे एक पॉझिटिव्हच कमेंट आहे सर्व काही, की आज काही ना काहीतरी जोडी करणार, आणि त्या सर्व प्रेक्षकांची इच्छा, त्यांचे आशीर्वाद, त्यामुळे आज गुलाल प्राप्त झाला. हो, सर्व प्रेक्षकांचे तर मी पहिले आभार व्यक्त करेन की कुठेही तरी त्यांनी तो जो आम्हाला उत्सुक प्रतिसाद दिला कमेंट मध्ये सुद्धा, आणि त्यांना सुद्धा आवड होती का हिंदकेसरी जोडी ही एकत्र येऊन पळावी, तर ती इच्छा पूर्ण झाली. आणि असं त्यांचा जर पाठिंबा या जोडीच्या मागे राहिला तर ही जोडी कुठेतरी त्यांच्याही अपेक्षा पूर्ण करतील. मगाशी बाबांची बाईट घेतली, त्यावेळेस बाबा म्हटले तर मी हेमंत दादाला सांगितलंय चिठ्ठी टाकायला, तर काय हो, बाबा बोलला की दादा काही टेन्शन घ्यायचं नाही, गाडी चांगल्यापैकी पळेल, म्हणजे गटाला जाण्याच्याच आधी. कारण बाबाला एक ज्या वेळेस छकडीला तो साज आम्ही एकत्र झोपला त्याच वेळेस बाबाला आनंद झाला, कारण तो दृश्य बाबांनी बघितलेला आहे. तो आनंद आम्ही सर्वांनी एकत्र साजरी केलेला आहे पुशेगावच्या हिंदकेसरी गुलालाचा, शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद घेताना. त्याच्यामुळे बाबाला ते आनंद वाटला की ही जोडी आज एकत्र आली, तर हिला आपण पुढच्या वेळेला आणि बाबांच्या इच्छेनुसार आपण शक्यतो करू ते. आणि दादा काय एक तुम्ही जसं म्हणालात तसं बरेच वर्ष लागतात, म्हणजे परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला, आणि बरेचसे प्रयत्न करत असतात बैलगाडी मालक, त्याविषयी काय सांगत? नाही, प्रयत्न हा शेवटला एक यशाची पायरी आहे, आणि ती करत राहावी. ती यशाची पायरी 100% सफल होईल, पण ते किती दिवस जातील काय जातील त्याचे नाही. आज हार तर उद्या जीत आहे, या प्रयत्नात करायचं. आणि पुशेगाव म्हणजे हा एक मोठा मानाचा मैदान असल्यामुळे तिथं प्रत्येकाची अपेक्षा असते की त्या ठिकाणी गुलालाला पात्र व्हावा म्हणून. आणि आज पैरा आमचे सहकारी मित्र नानाजी भाऊंनी केलाय. या पुढे काय युट्यूब सोबत आता नियोजन पण जोरात काम चाललंय. ही जोडी भरपूर दिवस म्हणजे एका जोडच्यात नव्हती, आणि कुठंतरी मला वाटतं तुमचा जरी पायरा व्हायचा किंवा त्यांचा जरी पायरा व्हायचा प्रयत्न केला तुम्ही भरपूर, परंतु मला वाटते रायफल आणि हारण्या पवाला त्यावेळेस विचारलो त्यांना, परंतु हेमंत भाऊ म्हणलं की आपल्याला ही जोडी पळवायची, माझ्याच मनात इच्छा आहे. परंतु ही जोडी लगेच म्हणजे काय झालं, आता पायरा झाला, आपण पुढचं मैदान कुठलं पण धरा, 7-12 धरलं, 7-12 दुसऱ्याचं पडलं, मग 9-12 धरलं. 9-12च्या नंतर ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस अनेक लोकांनी बघितलं होतं की जोडी कशी पाहिली, आणि हारण्या पण आज त्या पावरीने पाहिला, राजा पण त्या पावरीने, म्हणजे एक जोडी गटलेली कधी फुटत नाही. आणि मला वाटतं पुसेगावचं मैदान आदल्या मैदानावर आपण पायरा 1 नंबर केला होता, ते 1 नंबर केला, आणि तीच गाडी घेऊन पुशेगावला गेलो. आज ह्या मैदानात पायरा केला आणि झाला, मला माहिती होतं मोकळ्या मनात पायरा झाला. 100% गुलाल. त्यांना त्या दिवशी सांगितलं गुलाल घेऊन जावा तुम्ही, मी पायरा करतोय, म्हणजे असं नाही की आपण गुलाल घेऊन जावा, तुम्ही सांगितलं तुम्हाला, आणि झालाच पायरा. आणि विशेष म्हणजे ते जे समीकरण त्यावेळेस जुळून आले त्या पद्धतीने आज जुळून आले. नाही, मोकळ्या मनात पायरा झाला ना की 100% गुलाल असतोच. म्हणजे कसं होतं, एक जणांना म्हणायचं, एक जणांना म्हणायचं चांगला पळेल, तसं नाही. त्यांच्या पण मनात पाहिजे, तुमच्या पण मनात पाहिजे,
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बैलाच्या मनात पाहिजे आणि आज बैलांच्या मनात दोन्ही पण होते. बघितलं तुम्ही हो. खालनच गाडी कशी गटाला निघाली होती आणि सेमीला तर सुट्टी चालली खाली खालनच सुट्टी आली. त्यामुळे आता ताजमधनं लागलं तर बघू आपण नशीब वाजवू. शेठजी, जेव्हा जेव्हा हरण्याकडे तुम्ही पाहता तुम्हाला मुलाची आठवण येते तुमची, त्याविषयी काय सांगाल? कारण एक प्रकारे म्हणजे तुमचं हृदयाचाच तुकडा आहे हरण्या म्हणावं लागेल. हो, म्हणून तर मी आज 5 तारखेपासून इथंच आहे हा. आणि त्याच्या जोडीलाच आहे. आणि तो नाव जो करू राहिले तर त्या नावाला काही एक वेगळीच हे आहे. म्हणजे लोकांचं उद्दिष्ट असतंच की आपलं कुठेतरी नाव कुठेतरी लौकिक व्हावं. पण माझी स्वतः इच्छा होती की माझ्या मुलाचं नाव हा लौकिक व्हावा आणि तो करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि करत राहील. आणि हरण्या पण 100% प्रयत्न करतो ते. हारणे हा न बोलणारा प्राणी हा. आहे, पण ऐकणारा 100%. आज मी तुला युट्यूबच्या मार्फत बोलू राहिलो पण तो ऐकत असेल. म्हणजे त्याला पण समजते की काय बाबा आपल्याबद्दलच चालू आहे चर्चा. नाही, समजायला तर समजतात ना. आपण मागे बोललो तर आपण तो मागे जाणार, बरं. आपण हे बोललो तर येतो. म्हणजे याचा अर्थ त्याला समजतो, फक्त बोलता येत नाही. बर. तर आता मी ज्या बोलतो त्या गोष्टी 100% त्याला समजत असतात. आणि विशेष म्हणजे दादा की आपली कशी मैत्री असते एकमेकाची, त्या पद्धतीनंच या दोघांची एक विशिष्ट मैत्री वाटते. म्हणजे राजाची आणि हरण्याची. प्राण्यांना सुद्धा कळतं का की बाबा काहीतरी भावना अटॅचमेंट आहे आपली. ते दिसून आलाच. एका जोत्यात घुसल्या ते काय त्यांची रग आणि काय त्यांची धमक हा. आहे ते तिथे शेण दाखवत होते. जेव्हा जोत्यात घातली तेव्हाच हा. म्हणजे असा एक विशेष तो हे असतं आणि तिथं दाखवले. आणि त्यांना माहिती आहे का आपल्याला आज दोघांना एक मालकांच्या नावासाठी पळायचं आहे आणि त्या पद्धतीत ते पळाले. आणि मित्रांनो पाहू शकता दादा बोलतायत हरण्याबद्दल, पण हरण्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. म्हणजे की म्हणजे मालक आपल्यासाठी किती जिद्द करतो आणि किती कष्ट करतो, परिश्रम करतो, ते सर्व काही दिसून येतं. म्हणजे प्राण्यांना पण भावना असतात हे दिसून येते. काय सांगाल त्याविषयी? आता ते सांगायचं काय, चितशीन आता मैदानाला आलो आपण. मी मुंबईवरून येऊन जाऊन करतो. हा. घाटावरचे मैदान असतात, पण परिस्थिती अशी आहे का कुठेशीन तरी राहण्यासाठी जागा पाहिजे. पण जिथं जागा असेल तिथं झोपलेला आहे. घोड्यांच्या गोठ्यात पण जगुदा आणि आम्ही झोपलो. मग कधी बोललो नाही का आम्हाला कोणी खाट आणून द्यावी आणि चांगली जागा द्यावी. कारण आपण ज्यासाठी आलोय तर ती त्याची मेहनत आणि त्याचं कसं पालनपोषण करता येईल या बेसवर आम्ही केलेलं आहे. तेच कष्ट आम्हाला आज हे करून. कारण एवढ्या लांबून येऊन मुंबईवरून येऊन सर्व मॅनेजमेंट इथं करणं. कारण मैदान जर समजा दोन या एक आता गुर्जरचं पहिलं परवा मैदान होतं, म्हणजे असं जवळपास मैदान 7-12चं मैदान होतं. मग तिथं मुक्कामच करावं लागत असेल कंपल्सरी. आता तिथं दुसरा पर्याय मार्ग नाही. पण काही आपली जीवाभावाची माणसं आपण सांभाळून ठेवलेली आहेत. हा. जसे इयरावलेला आदित्य लोकरेंचे आहेत, अशी आपली सांभाळलेली आहे. त्याच्यामुळे कुठेशी तरी आपल्याला अडचण नाहीत. तिथे सगळ्या गोष्टीची व्यवस्था बैलांच्या राहण्यापासून तर खाण्यापिण्यापासून त्याच्या होतो. त्याच्यामुळे त्या काही गोष्टी आपल्याला थोड्याशा या पडतात. पण तिथून पण जर अंतर असेल तर जिथं जागा आपल्या मित्रमंडळी करून देतील तिथं आपण राहण्याचं हे करून मग बैल पळवतो. शेठजी, पुसेगावचा अनुभव एक नंबरचा काय असतो ते पुन्हा एकदा जागृत करा, सांगा प्रेक्षकांना काय तो अनुभव म्हणजे जेव्हा गुलाल अंगावरती पडले. अक्षरशः न विसरण्यासारखा अनुभव आहे तो. कारण ज्यावेळेस गाडी पळाली तेव्हा गाडी फरकाने लागली, तेव्हाच पब्लिक बोलत होती की आज दादा तुमचा 1 नंबर. पण आम्हाला कुठेशी तरी त्या पब्लिकच्या याच्यावरती हे नव्हतं. कारण एवढी बैल तिथं पळायला होती की आपण त्याच्यात करू अशी शाश्वती नव्हती. पण ज्यावेळेस सेमीला अच्युत ड्रायव्हर उभा राहून आला त्यावेळेस कुठेशी तरी थोडीशी आमची पण मन हे केली आणि लोकांनी फायनल होण्याच्या आधी आम्हाला हात मिळून अभिनंदन केले तेवढ्या पब्लिकमध्ये. आणि शेवटला फायनलला निकाल हा जेव्हा हरण्याचा आणि राजाचा झाला त्यावेळेसचा आनंद तर तुम्ही बघत असाल. कोणी कोणत्या पद्धतीत साजरी करतं मला माहित नाही, पण मी सेवागिरीला नमस्कार घालून आणि जेवढी पब्लिक होती तेवढ्या पब्लिकला हात जोडून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्याच आशीर्वादाच्या जोरावर आज मी हरण्याला पळू राहिलो. धन्यवाद दादा आपला वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच एक ही जोडी पाहिली तर 100% काय ना काहीतरी ते करणारच, कारण प्रेक्षकांचे आशीर्वाद आहे या जोडी पाठीमागे. प्रेक्षकांचा आशीर्वाद तो आता तुम्ही बघत असाल समोर टेम्पोवरती गुलाल आहे. तो गुलालाने आम्हाला भेटला याच्यात आम्ही समाधानी आहे. आता नंबर कितीही लागू दे त्याच्याशी नाही, कारण गुलाल हा बैलाच्या अंगावर पडल्याच्या नंतर तो आनंद जो असतो तो वेगळा असतो. बाकी फायनलचा काही आम्ही एवढा आपण याच्यात धरत नाही, कारण कुठंतरी 19-20 प्रत्येक जण हा
मानाच्या गुलालासाठी आलेला असतो. तो गुलाल आपल्याला भेटला, भरपूर झाला. धन्यवाद दादा. थँक्यू.